नमस्कार मंडळी. आजच्या सत्रातील कवितेचं नाव आहे स्वप्नातील घर. असते प्रत्येक मनाला एकच स्वप्नातील घर असावे आपलेही खास. ज्याच्यासाठी तो झिजत असतो आपापल्या परीने राब राब राबतही असतो. असते प्रत्येक मनाला एकच स्वप्नातील घर असावे आपलेही खास. उघड्या डोळ्यांनी पाहिलेले हे स्वप्न जे पूर्ण करायला डोळ्याला डोळा काही लागत नाही. कोणी 2 डोळ्यांनी, कोणी 4 डोळ्यांनी, तर कोणी 6-8 डोळ्यांनी पाहतो हे स्वप्न. तर कोणी स्वप्नांच्याच दुनियेत काढतो उभं आयुष्य. असते प्रत्येक मनाला एक आस स्वप्नातील घर असावे आपलेही खास. जिथे नसाव्यात फक्त भिंती असावेत आपुलकीचे नाते. मायेची ऊब, आनंदाची शिदोरी, प्रयत्नांची उभारी आणि थकून भागून आल्यावर जेथे मिळेल नवचेतना सारी. असते प्रत्येक मनाला एक आस स्वप्नातील घर असावे आपलेही खास. स्वप्नातील घर काय असतं ते विचारा अख्खं आयुष्य 10x10च्या रूम मध्ये घालवणाऱ्यांना. स्वप्नातील घर काय असतं ते विचारा अख्खं आयुष्य 10x10च्या रूम मध्ये घालवणाऱ्यांना. ऊन, वारा, पाऊस सगळं रस्त्यावरच झेलणाऱ्यांना. स्वप्नातील घर काय असतं. असते प्रत्येक मनाला एक आस स्वप्नातील घर असावे आपलेही खास. ज्याच्याकडे मुळीच नाही, ज्याच्याकडे स्वतःच नाही, ज्याच्याकडे आहे पण तरीही मोठं हवं असं स्वप्नातील एक घर. तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच स्वप्नातील एक घर जे हृदयात असतं, नजरेत सजतं, कल्पनेत रंगत असं एक खास स्वप्नातील घर. बांधायचं आहे मलाही असंच एक स्वप्नातील घर. असते प्रत्येक मनाला एक आस स्वप्नातील घर असावे आपलेही खास. असते प्रत्येक मनाला एक आस स्वप्नातील घर असावे आपलेही खास. धन्यवाद. या आणि अशाच नवनवीन कवितांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुनश्च धन्यवाद.